Cancer Healer Center, a new beginning. कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेने दाखवलंय। पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा। महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून अमित शहांचा लोहपुरुष असा उल्लेख। शहा पोलादी विचारांचे डॅशिंग गृहमंत्री। एकनाथ शिंदेंकडून शहांची स्तुती। नाशिकच्या पालकमंत्री पदावर लवकरच तोडगा निघेल। महायुतीच्या नेत्यांची अमित शहांशी चर्चा झाली असू शकते। गिरीश महाजनांचं वक्तव्य। परळी आणि शिरसाळ्यात मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले। शिरसाळ्यात धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न। धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप। परळीच्या शिरसाळ्यामध्ये मुंडे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट। धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। धनंजय मुंडेंची गुंडगिरी अजूनही संपलेली नाही। काळे झेंडे दाखवणाऱ्यांचे नेते आष्टी मतदारसंघात आल्यानंतर आम्हीही काळे झेंडे दाखवणार। सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना इशारा। वाल्मिक कराडला तुरुंगात मटण पुरवलं जात असल्याचा सुरेश धसांचा आरोप। कराड आणि इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सुरेश धसांची मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाचा हात। सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर आरोप। आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची घेतली भेट। मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सुरेश धस यांना पूर्ण पाठिंबा। धस कोणाला भेटले याच्याशी काही देणं घेणं नाही। धसांवर आमचा विश्वास, मस्साजोगकरांची भूमिका। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटकच्या बसला काळं फासलाय। कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसला काळं फासल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। लोटे एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधून वायू गळती। नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास। एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती। काही दिवसांपूर्वीच शशिकांत दास आरबीआयचे गव्हर्नर म्हणून निवृत्त। छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली। चित्रपटात गणोजी शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याचा शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप। उत्तेकरांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर आमची माफी मागावी, भूषण शिर्केंचं वक्तव्य। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपट सुसाट। चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उद्या भारताची पाकिस्तान विरुद्ध लढत। दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार। दुपारी 2:30 सामन्याला सुरुवात होणार। Cancer Healer Center, a new beginning.